कुबंधमाधमा मनुष्यता मनुष्याचे परुतेन वासति वा करोति वा। ईश्वर शांति दूत महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध, ईश्वर रत्न भारत रत्न परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्रियांचे ज्वलज्वल करते महात्मा ज्योतिबा फुले या रत्नांना प्रथमतः अभिवादन करून वंदन करून आज संपूर्ण विश्वामध्ये संपन्न होणारी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पौर्णिमा, की ज्या पौर्णिमेचं महत्त्व बौद्ध धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे, अशी ही पौर्णिमा आपण विश्वशांती बुद्धविहार भीमटेकडी जटवाडा रोड लेणी परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद महाराष्ट्र येथून आपण लाईव्ह यूट्यूब चॅनल फेसबुक आणि त्याचबरोबर इंस्टाग्राम आपण ऐकत आहात बघत आहात। आपल्या सर्व उपासक उपासकांना आजच्या ज्येष्ठ पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देतो, मंगलकामना देतो, सदकामना देतो। आपण सर्वजण ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी आजच्या या ज्येष्ठ पौर्णिमेचं आपण आचरण केलं पाहिजे, पालन केलं पाहिजे। कारण ज्येष्ठ पौर्णिमा ही बौद्ध साहित्यामध्ये भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर ही पहिली पौर्णिमा आहे, की ज्या पौर्णिमेला भगवान बुद्धाने 7 आठवडे ध्यानमग्न चिंतन केलं। आपल्या जीवनामध्ये आपण बुद्धत्व प्राप्त केलं याचं परीक्षण करण्यासाठी भगवान बुद्धांचा शेवटचा आठवडा म्हणजे ही ज्येष्ठ पौर्णिमा आहे। आणि या ज्येष्ठ पौर्णिमेचं महत्त्व असं आणि अतिशय महत्त्वाचं आहे, की या पौर्णिमेला बौद्ध इतिहासामध्ये बौद्ध साहित्यामध्ये आपण ऐकत असाल बघत असाल की 2500 वर्षापूर्वी भगवान बुद्धांचे पहिले उपासक जर झाले असतील तर म्यानमारमधले ब्रह्मदेशामध्ये तपस्या आणि भल्ली हे उपासक व्यापारी होते। आणि हे व्यापारी महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जेव्हा आले जम्बूद्वीपामध्ये आले तेव्हा मात्र भगवान बुद्धांचा 7 आठवडा चालू होता। एका बौद्ध वृक्षाखाली भगवान बुद्ध आपण बुद्धगयाला गेला असाल त्या ठिकाणी ज्या ठिकाणी भगवान बुद्धाला सामान्य विटोळा मारलेला आहे त्या झाडाला विटोळा मारलेला आहे, भगवान बुद्धांना छाया घेतलेली आहे, त्याला मुचलिंद सरोवर आपण असं म्हणतो। त्या ठिकाणी भगवान बुद्ध अजर असं बौद्ध वृक्ष असं म्हटले जाते। आणि त्या ठिकाणी भगवान बुद्ध 7 आठवडे म्हणजे 7व्या आठवड्यात तिथे बसले होते। आणि तिथे जात असताना मात्र बाजूच्या ठिकाणी भल्ल आणि तपस्वी यांना फार तपश्चर्या, अगदी पोटाला हात लावला तर पाठीचा कणा लागेल असे महान तपस्वी दिसले। आणि मग त्यांच्यामध्ये एक श्रद्धा जागली की आपण यांना काही धर्मदान दिलं पाहिजे, आपण यांना काही दिलं पाहिजे। आणि एक दानता त्यांच्या मनामध्ये जागृत झाली आणि त्यांनी भगवान बुद्धांना प्रथमतः धर्मदान दिलं, मधाची पुडी दान दिली। भगवान बुद्धाला धर्मदान देऊन भगवान बुद्ध जे 7 आठवड्याच्या लास्ट आठवड्यामध्ये जिथे बसले होते त्या ठिकाणी तपस्वी आणि बली पोहोचल्यानंतर त्यांनी दान दिल्यानंतर त्यांनी भगवान बुद्धाला विनंती केली की तथागता आता परत तुमची आणि माझी भेट कशी होणार, आपली भेट होणे अशक्य आहे आणि म्हणून आम्हाला काही आठवण द्यावी। तेव्हा भगवान बुद्धाने आपल्या डोक्यातील केस जेवढे मुठीमध्ये येतील चिमटीमध्ये येतील तेवढे मात्र त्या तपस्वी आणि भल्लीला दिले होते। आणि ते केस घेऊन तपस्वी आणि भल्ली व्यापारी हे म्यानमारमध्ये गेले आणि तिथे मात्र त्यांनी 150 फुटाचा एक स्तूप तयार केला आणि त्या ठिकाणी मात्र बुद्धांची आजही आजच्या पौर्णिमेला पूजा केली जाते। मोठ्या उत्साहाने तो सोहळा संपन्न केले जाते। आजही तपस्वी आणि भल्ली या उपासकाची आठवण तिथल्या म्यानमारच्या उपासकांना त्यांनी जतन केली। आज ही ज्येष्ठ पौर्णिमा, या ज्येष्ठ पौर्णिमेलाच भगवान बुद्धांना विनंती करून भगवान बुद्धांनी ध्यान मनन चिंतन झाल्यानंतर भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर ज्या ठिकाणी भगवान बुद्ध एका आठवड्यामध्ये तपश्चर्या करण्यासाठी गेले तिथे सिंहाने नावाचा राजा होता आणि त्याची राजकन्या सुजाता ही त्या ठिकाणी आली आणि तिने भगवान बुद्धाला विनंती केली होती की भगवंता तुम्हाला ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर मला येऊन भेटलं पाहिजे, मला तुम्ही धर्मज्ञान दिलं पाहिजे
आणि ती पौर्णिमा म्हणजे आजची पौर्णिमा आहे की ज्या सुजात्याच्या खिरीमुळे भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली. ज्या सुजात्याच्या खिरीमुळे आपल्याला भगवान बुद्धांच्या जीवनातील 4 भोजनदान आठवतात. पहिलं भोजनदान म्हणजे सुजात्याचं खीरदान, की ज्या खीरदानामुळे सुजात्याच्या खीरदानामुळे भगवंताला ज्ञान प्राप्त झाले, सम्यक संबुद्ध ज्ञान प्राप्त झालं. दुसरं भोजनदान म्हणजे भगवान बुद्धांना महापरिनिर्वाण प्राप्त झाले, चंद्रदहाराचं भोजनदान. आणि तिसरं भोजनदान म्हणजेच की भगवान बुद्धाने आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आईवडिलांकडचं भोजनदान स्वीकारलं होतं, की ज्यामुळे जगाच्या सुख आणि दुःखाचा मार्ग भगवान बुद्धाने जगाला दुःखातून मुक्त केलं. प्रियजनो, असे भगवान बुद्धांच्या जीवनातले हे 2 भोजनदान अतिशय महत्त्वाचे आहे की त्या भोजनदानाची आठवण केली की भगवंताच्या तपश्चर्याची, भगवंताच्या विनयाची, भगवंताच्या धर्माची आठवण येते. आणि म्हणून आजची ही जी ज्येष्ठ पौर्णिमा आहे, तिसरं भोजनदान म्हणजे तपस्या आणि बरो, या 2 व्यापाऱ्यांनी भगवान बुद्धाला प्रथमतः भोजनदान दिलं, त्यांनी दान दिलं. हे 3 भोजनदान भगवंताच्या जीवनातले अतिशय महत्त्वाचे आहे. आणि म्हणूनच या भोजनदानाची आठवण म्हणून भगवान बुद्धाने जे म्यानमारच्या उपासक उपासकांना त्या काळात मात्र बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि हे 2 शील निर्माण झाले होते. आणि त्याच्यानंतर मात्र संघं शरणं गच्छामि हे शील निर्माण झाले. प्रियजनो, पहिल्यांदा तपस्वानी बलिवला बुद्धं शरणं गच्छामि आणि धम्मं शरणं गच्छामि हा मंत्र भगवान बुद्धाने आजच्या ज्येष्ठ पौर्णिमेला दिला होता. आजची ही ज्येष्ठ पौर्णिमा त्याचबरोबर भगवान बुद्धांच्या कालखंडामध्ये भगवान बुद्धांच्या कालखंडाचा उजाळा करण्यासाठी सम्राट अशोक यांचं फार मोठं योगदान आहे. की भगवान बुद्ध म्हणतात, माता पतो पठाण बुद्ध दारस संग अनाकुलाच म्हणता एकतर मंगल उत्तम. मी माझ्या आईवडिलांची सेवा करेन, मुलाबाळाचा सांभाळ करेन, हे माझ्या जीवनातलं उत्तम मंगल आहे असे बुद्ध म्हणतात. परंतु प्रियजनो, सम्राट अशोकाने आपला एकुलता एक मुलगा महेंद्र आणि एकुलती एक मुलगी संघमित्रा यांना भगवान बुद्धाने दान केलं. म्हणजे अशोकाने दान केलं. आणि आजच्या दिवशी मात्र या ज्येष्ठ पौर्णिमेला महेंद्र आणि संघमित्रा यांनी बोधिवृक्षाची फांदे घेऊन श्रीलंका या ठिकाणी चरत निकवे चारिकं भोजन हिताय भोजन सुखाय लोकान लोकंपाय, जगाच्या हितासाठी आणि सुखासाठी धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जवळपास महेंद्राने वयाच्या 28व्या वर्षी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि त्यांनी जवळपास 40 वर्ष श्रीलंका या ठिकाणी बौद्ध धर्माचा प्रचार केला. प्रियजनो, महेंद्राचा फार मोठा त्याग आहे आणि पहिली भिक्खुनी संघाची स्थापना श्रीलंकेमध्ये करण्यात आली. त्या संघमित्राने मात्र पहिल्यांदा इथे बोधिवृक्षाची फांदी घेऊन अनुराधापूर त्या ठिकाणी अनुराधापूरला जी राणी होती तिचं अनुरा नाव होतं आणि त्याच्यावर मात्र अनुराधापूर असं नाव ठेवण्यात आलं. आणि तिथे त्यांनी मात्र पहिल्यांदा भिक्खुनी संघाची स्थापना जर केली असेल तर संघमित्राने केलेली आहे. संघमित्र आणि महेंद्र या दोघांचा फार मोठा त्याग आहे की श्रीलंकेमध्ये आज जो ओरिजिनल बौद्ध धर्म आहे, ओरिजिनल धर्माचा प्रचार आणि प्रसार होतो, तो केवळ संघमित्र आणि महेंद्र या दोघांच्या धर्मप्रचारामुळे चरत भिकवे चारिकं भोजन हिताय भोजन सुखाय लोकान लोकंपाय, जगाच्या हितासाठी आणि सुखासाठी भिक्खूने धर्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. यासाठी संपूर्ण देशातील भिक्खू आणि भिक्खुनी संघ धर्माचा प्रचार आणि प्रसार करतात. प्रियजनो, या ज्येष्ठ पौर्णिमेला आपण आपल्या जीवनामध्ये अष्टसिद्धींचं पालन केलं पाहिजे, पुण्यकर्म केलं पाहिजे, कुशल कर्म केलं पाहिजे. आजची जी ज्येष्ठ पौर्णिमा आहे, या ज्येष्ठ पौर्णिमेचं औचित्य साधून आपल्या सर्वांची हितगुज करण्याची संधी मिळाली. खरं तर आजची ही ज्येष्ठ पौर्णिमा मानवी जीवनासाठी, उपासक उपासकांसाठी अतिशय आदर्शमय आहे. जसं सम्राट अशोकाने आपली मुलगी संघाला दान केली, संघाला दान देऊन धर्माचा प्रचार आणि प्रसार केला, तशाच पद्धतीने आपण आपल्या मुला मुलींना किमान 10 दिवसाचं का होईना आपण चिवड दिलं पाहिजे, साम्यक दीक्षा दिली पाहिजे. भगवान बुद्ध म्हणतात, बाबासाहेब म्हणतात, मी बौद्ध झालो, माझा मुलगा बौद्ध होऊ शकत नाही. तर त्यासाठी त्याला 10 दिवसाची दीक्षा घ्यावी लागेल, 10 दिवसाचं साम्यक व्हावं लागेल. ही परिसरात आपण
गेल्या भीम जयंती ते बुद्ध जयंती अशा 10 दिवसाचं प्रशिक्षण आपण या ठिकाणी घेतलं होतं आणि त्यामध्ये मात्र महाराष्ट्रातून मुला मुलींनी अतिशय सुंदर असा प्रतिसाद दिला. निश्चितच आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या मुला मुलीला अतिशय उत्कृष्ट शाळेमध्ये निश्चित टाका, मोठ्या शाळेत निश्चित टाका, परंतु पहिल्यांदा 10 दिवसाची दीक्षा देऊन आपल्या मुलाला बौद्ध धर्माचे प्रशिक्षित बनवा. हे मात्र बौद्ध धर्माची परंपरा आहे. आपण बौद्ध धर्माची परंपरा जतन करण्यासाठी आपण आपल्या जीवनामध्ये महिन्याचे 4 पोषक व्रताचं पालन केलं पाहिजे. पहिलं पोषक व्रत म्हणजे पौर्णिमा आहे, दुसरं पोषक व्रत म्हणजे अष्टमी आहे, तिसरं पोषक व्रत म्हणजे अमावस्या आहे आणि चौथं पोषक व्रत म्हणजे अष्टमी आहे. महिन्याचे 4 पोषक व्रताचं पालन आपण आपल्या कुटुंबामध्ये आपल्या परिवारामध्ये आपण केलं पाहिजे. कारण 4 पोषक व्रताचं पालन केल्यामुळे आपल्याला 4 बल मिळतात. आयुष्य, वन, बल आणि सुख मिळते. हे 4 बल मात्र आयुष्यात अतिशय महत्त्वपूर्ण असतात. जे उपासक आपल्या जीवनामध्ये अष्टशिलेचं पालन करतात. मग अष्टशिलेचं पालन करत असताना त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये नेमकं काय केलं पाहिजे? पाणातिपाता वेरमणी शिक्षापदं समादयामि. मी प्राणहिंसा करणार नाही. म्हणजे प्राणहिंसा करणार नाही म्हणजे कोंबडा बोकडा कापल्याने प्राणहिंसा होत नाही. तर एखाद्याबद्दल वाईट बोलणे, चुकीचा मेसेज ऐकणे, चुकीचा मेसेज दुसऱ्याला देणे, चुकीचं मत व्यक्त करणे, चुकीचा प्रशब्द बोलणे याला सुद्धा प्राणहिंसा म्हटले जाते. पाणातिपाता वेरमणी शिक्षापदं समादयामि. अजिन्नदाना वेरमणी शिक्षापदं समादयामि. अजिन्नदाना मी न दिलेली वस्तू घेणार नाही. म्हणजे आपल्या नवऱ्याच्या खिशातली 500ची नोट अलगद काढणे म्हणजे ती पण सुद्धा चोरी झाली. न दिलेली वस्तू घेणे म्हणजे अजिन्नदाना वेरमणी शिक्षापदं समादयामि. कामे सुमिच्छाचारा वेरमणी शिक्षापदं समादयामि. काम कृष्णा, भोग कृष्णा आणि विभव कृष्णा या 3 कृष्णेपासून अलिप्त राहण्याची मी प्रतिज्ञा करतो. कृष्ण म्हणजे एक बंगला घेतला की दुसरा बंगला घेण्याची हौस निर्माण होणे, एक प्राण घेतला की दुसरा प्राण घेण्याची हौस निर्माण होणे. परंतु भगवान बुद्ध म्हणतात, कहा गया कहा गई क्या लाया कुछ नहीं. आपण आपल्या जीवनामध्ये पुण्य आणि कुशल कर्म केलं पाहिजे. बाहेर देशातील लोक श्रीलंका, थायलंड, जपान या देशातील लोक पुण्याची लूट करत आहेत, आपल्या जीवनात कुशल आणि पुण्य कर्म करत आहेत. आणि म्हणून आपण ज्या ठिकाणी भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं, ज्या ठिकाणी भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली, ज्या ठिकाणी भगवान बुद्धाने पहिल्यांदा धम्मचक्र परिवर्तन केलं, अशा मानभूमीत आपण भारतामध्ये राहतो. तर भारतीय उपासक उपासिकांनी अगदी अतूटपणे भगवान बुद्धांची सेवा केली पाहिजे, भगवान बुद्धाच्या धर्माची सेवा केली पाहिजे, भगवान बुद्धाच्या धर्माचं अनुकरण केलं पाहिजे, त्याचं पालन केलं पाहिजे. हे आपल्या जीवनातलं अतिशय उत्तम मंगल आहे. आणि म्हणून आपण पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये, आपल्या परिसरामध्ये आपण अष्टशिलेचं पालन केलं पाहिजे. मग कामे सुमिच्छाचारा वेरमणी शिक्षापदं समादयामि. मुसावादा वेरमणी शिक्षापदं समादयामि. मुसावादा म्हणजे मी खोटं बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा ग्रहण करतो. सुरा मेर मध्य प्रमाद ठाना वेरमणी शिक्षापदं समादयामि. सुरा मेर मध्य कच्ची दारू, पक्की दारू, सिगारेट, तंबाखू आणि पान यापासून अलिप्त राहण्याची मी प्रतिज्ञा ग्रहण करतो. अब्रह्मचर्या वेरमणी शिक्षापदं समादयामि. अब्रह्मचर्य मी ब्रह्मचर्याचं पालन करेल अशी मी याचना करतो. उच्चासना महासना वेरमणी शिक्षापदं समादयामि. उच्चासना महासना म्हणजे मी पोषक व्रताच्या दिवशी गादीवर, आसनावर, चेअरवर आणि सोफ्यावर बसणार नाही, उच्च आसनाचा वापर करणार नाही अशी मी शपथविधी ग्रहण करतो. विकाल भोजना वेरमणी शिक्षापदं समादयामि. विकाल भोजना मी 12च्या नंतर भोजन घेणार नाही अशी मी शपथविधी ग्रहण करतो. आता 12च्या नंतर घेणार नाही, मग संध्याकाळी मोठा शेप खातो, मोठे केळे खातो, दूध पितो, हे उपवास होत नाही. पौर्णिमेच्या दिवशी मात्र संध्याकाळी 12च्या नंतर मात्र आपण काही खाऊ नये. साबुदाणा, रवा हे सर्व काही खाऊ नये, कारण आपण पोषक व्रताचं पालन करतो. 12च्या आतच मात्र भोजन घेतलं पाहिजे. विकाल भोजना वेरमणी शिक्षापदं समादयामि. त्यानंतर आहे जात रूप रजिता पटिगणना वेरमणी शिक्षापदं समादयामि. जात रूप रजिता म्हणजे सोनं, चांदी, फुलाचा हार, सेंट, स्प्रे हे मी कुठलाही पदार्थ उपवास व्रताच्या दिवशी मी अंगावर घालणार नाही किंवा त्याचा वापर करणार नाही अशी मी शपथविधी ग्रहण करतो. त्याच्यानंतर आहे नचगित वादिक इशुपदश्चन
माला गंध विलेपन धारण मंडन विभूषण ठाणा वेरवणी शिक्षा पदम समाधानी. मी पुरुषोत्तम व्रताच्या दिवशी नाच गाणे तमाशे YouTube चॅनल पिक्चर हे मी बघणार नाही असे मी शपथ घेतो. भगवान बुद्धाने दिलेले अष्टशील हे मानवी जीवनासाठी आज उद्या आणि परवा हे आयुष्यामध्ये फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपण पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घराची साफसफाई करून स्वच्छता करून बुद्धांचं वंदन करून बुद्धांचं पूजन करून आपण पुरुषोत्तम व्रताची सुरुवात केली पाहिजे. पुरुषोत्तम व्रताच्या दिवशी पांढरे शुभ्र वस्त्र अंगावर घालून आपल्याला जिथे विहार जवळ पडेल त्या विहारात जाऊन आपल्या मुलांना नतमस्तक करायचे असते. त्या विहारात जाऊन आपण त्रिशरण पंचशील अष्टशील घेतलं पाहिजे. आपण त्या विहारात जाऊन वंदन केलं पाहिजे. त्या विहारात जाऊन आपण कुशल आणि पुण्य कर्म केलं पाहिजे. ही आजची ज्येष्ठ पौर्णिमा आहे. जे लोक आधी करत नसते त्यांनी मात्र या पौर्णिमेपासून सुरुवात करायची आहे. कारण ही पौर्णिमा बौद्ध इतिहासामध्ये बौद्ध साहित्यामध्ये आणि भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर ही फर्स्ट पौर्णिमा आहे. तिला ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पौर्णिमा असं म्हटल्या जाते. बौद्ध इतिहासामध्ये तिला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. आणि म्हणून ती पौर्णिमा आपण आपल्या कुटुंबात आपल्या परिवारात आपल्या संसारात आपण अतिशय उत्कृष्टपणे प्रांजळ मनाने शांत मनाने प्रसन्न मनाने आजच्या दिवशी आपण पौर्णिमा ही संपन्न केली पाहिजे. या पौर्णिमेचं महत्त्व आपण जाणलं पाहिजे. आपल्या सर्वांना जे लाईव्ह आहेत जे युट्यूबला आहेत जे फेसबुकला आहेत जे इंस्टाग्रामला आहेत आपल्या सर्वांना मी मंगल कामना देतो शुभ कामना देतो. आजच्या ज्येष्ठ पौर्णिमेच्या खूप शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांना सुख मिळो शांती मिळो आरोग्य मिळो आयुष्य आणि बळ मिळो. सर्व जलचर प्राणी वायू प्राणी भूतल प्राणी सर्व जगातील मानवाला सर्व जगातील मानव दुःखातून भयातून आणि रोगातून मुक्त हो. सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा पौर्णिमेच्या शिशुप्रमाणे पूर्ण हो. सर्वांना धर्माचा लाभ मिळो धर्माचं अनुकरण करण्याची संधी मिळो संधी मिळो संधी मिळो. सवेंची योजन्तु सर्वरोगो विनाशतु माते भवन्त्वन्तरायु सुखी दीर्घायुः भव. आयु आरोग्य संपत्ति सर्वसंपत्ति निर्वाचो ततो निब्बाण संपत्ति इमिनाते समे